2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा, असा सपोर्ट करत राहा. तर आता बऱ्याच जणांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, पण कसं करायचं समजत नाही. तुम्हालाही यूट्यूब चालू करायचं आहे, पण कसं करायचं समजत नाहीये, किंवा व्ह्यूज येतील का, सबस्क्रायबर वाढतील का, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं. जसं की मलाही होतं सुरुवातीला. आणि यूट्यूब चॅनल चालू करायचं असं काय माझ्या म्हणजे मनात नव्हतं. ठीक आहे, यूट्यूब चॅनल करायचं तर आपल्याकडे काहीतरी स्किल तरी पाहिजे नाही का. पण मी काय करायचे, सुरुवातीला केक बनवायचे आणि केकचे क्लासेस घ्यायचे. तर तो कंटेंट होता माझ्याकडे, म्हणजे की मी त्याचे व्हिडिओ पोस्ट करू शकत होते. मग असंच एकदा आम्ही गावी निघालेलो. तर गावी जाताना एक असंच गंमत म्हणून मी एक माझ्या केकचा व्हिडिओ, जो की मी एक चॉकलेट केक बनवलेला, त्याचा व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकून दिला की ठीक आहे बाबा, ह्याला व्ह्यूज आल्या तर आल्या, असं म्हणून एक गंमत म्हणून तो व्हिडिओ टाकून दिला. आणि आम्ही गावी निघून गेलो. गावी गेल्यानंतर लक्षात आलं नाही लवकर की आपण एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि तो बघायचा आहे. एक 3-4 तासांनी लक्षात आलं की तो आपण व्हिडिओ एक टाकून दिलाय, तो बघायचे आपल्याला. मग तो बघितला तर त्याच्यावरती ना 7000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेल्या. तर म्हणलं ठीक आहे, व्ह्यूज तर येत आहेत. मग कसे ते आवड निर्माण होत गेली की व्हिडिओ बनवायचे आहेत, टाकायचे आहेत. मग मी माझे ना डेलीचे व्हिडिओ, जे आपण आपल्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये जे काय बनवतो ना, जी रेसिपी, म्हणजे असं काही नाही की स्पेशल मी व्हिडिओ करायसाठी ती रेसिपी बनवायचे, जे बनवल ते मी त्याच्यावरती टाकत गेले, त्याला व्ह्यूज येत गेले. अशा पद्धतीनं आपलं चॅनल ग्रोथ होत गेलं. आता सुरुवातीला सगळ्यांना प्रश्न पडतो की जर व्ह्यूज नाही आल्या किंवा सबस्क्रायबर नाही वाढले तर काय करायचं. तर माझे सबस्क्रायबर कशामुळे वाढले हे मी तुम्हाला सांगते. मी डेली शॉर्ट्स पोस्ट करते. शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्ही पोस्ट केले ना डेलीचे, तर तुमचे ना दिवसाला, जर तुम्ही नवीन असाल ना, तर एक 2-3 सबस्क्रायबर असे वाढत जातात. सुरुवातीला मी शॉर्ट्सच व्हिडिओ करायचे. लॉंग व्हिडिओ काय मला एवढं फारसं जमत नव्हतं. तेवढा माझ्यात कॉन्फिडन्सही नव्हता की मी कॅमेरा फेस करू शकते किंवा बोलू शकते. त्यामुळे सुरुवातीला तर मला हे जमलं नाही. आणि नंतर 1-2 व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती नंतर व्हॉइस ॲड केला. पण आता काय होतं, जर आपण रेसिपी शूट करत असो ना, तुम्हाला भीती वाटते की आपला व्हॉइस द्यायला आपल्याला जमल का, हे ते असे बरेच प्रश्न असतात. मग काय करायचं, ज्यावेळी तुम्ही व्लॉग करताय किंवा तुमचं डेली रुटीन दाखवताय ना, त्यावेळेस तुम्ही आवाज देऊ शकता. असं काही नाही की नंतर दिला पाहिजे, तेव्हाही तुम्ही बोलू शकता. आणि जसा जमेल ना तसा व्हिडिओ करा. की रीलपेक्षा ना लोकांना रिअल दाखवायला शिका, ते लोकांना फार आवडतं. त्याच्यामुळं ना फार एडिटिंग केलंय बाबा किंवा चांगलेच व्हिडिओ जातील असं काय नाही. तुमचं जर सब्जेक्ट चांगला असेल ना, तर लोकांना तुमचे व्हिडिओ नक्कीच आवडतात. अशा पद्धतीनं ना मी डेली शॉर्ट पोस्ट करते आणि माझे मग त्यामुळं सबस्क्रायबर वाढत गेलेत. सुरुवातीला ना 1 सबस्क्रायबरपासून मी सुरुवात केलेली. मलाही वाटलं नव्हतं की म्हणजे माझे एवढे सबस्क्रायबर कंप्लीट होतील, की आपण 2000चा आज टप्पा पूर्ण करतोय, तर ऑब्व्हियसली आनंद होतोच. आणि हे फक्त ना माझी फॅमिली, माझे मिस्टर यांच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे. जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल ना, तर तुम्ही लवकर सबस्क्रायबर अचीव करू शकता. त्याच्यामुळे ना फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही लोक काय म्हणतील, हे आपल्याला काय बोलतील, आपण व्हिडिओ करतोय, याचा विचार अजिबात करू नका. कारण लोक हे बोलण्यासाठीच असतात. ठीक आहे, ज्याला बोलायचं ना ते बोलतील. आणि ज्यावेळी तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना, तेव्हा हीच लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत, जी आत्ता तुम्हाला नावं ठेवत आहेत. त्यामुळे लोकांचा फारसा विचार करू नका आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. जे तुम्हाला करायचं ना ते तुम्ही करा, हेच मी तुम्हाला सांगेन. आता मग लॉंग व्हिडिओ कसा पोस्ट करायचा, तर माझे 2-3 दिवसातून मी एक व्हिडिओ पोस्ट करते आणि माझं 4000 तासही कंप्लीट होत आली आहेत बऱ्यापैकी. तर ते कसं कंप्लीट केलं, आपल्याला 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट करायचा असतो. तर तो कसा केला मी, की मी एक चकलीचा व्हिडिओ पोस्ट केलेला, त्याला बऱ्यापैकी ना व्ह्यूज आले आणि त्यातनंच बऱ्यापैकी माझे ना 4000 तासापैकी काही तास तर त्याच व्हिडिओनी कंप्लीट झाले. आणि त्या एका व्हिडिओनी ना माझे जवळपास ना 100 ते 200 सबस्क्रायबर वाढलेले. एक आठवड्यामध्ये तर ना मला एवढे सबस्क्रायबर वाढलेले. म्हणजे तुम्ही जर डेली व्हिडिओ पोस्ट करत असाल ना, तर तुमचे सबस्क्रायबर ना नक्कीच वाढतील. त्यामुळं आपले सबस्क्रायबर वाढतील का हे अजिबात विचार करू नका. तुम्ही डेली त्याच्यावरती काम करत राहा. एक दिवस सक्सेस नक्कीच भेटणार आहे तुम्हाला. आणि सुरुवातीलाच आपण व्हिडिओ करतोय, तर सुरुवातीलाच आयफोन पाहिजे, चांगले ट्रायपॉड पाहिजेत, महागडा मोबाईल, ह्या गोष्टींची गरज नाही आहे. जे आहे ना त्याच्यात बनवायला शिका. माझ्याकडे हे काही आयफोन वगैरे नाही आहे. मीही साधाच मोबाईल आहे, अँड्रॉइड फोन, त्याच्यातच व्हिडिओ बनवते. ठीक आहे, मान्य आहे क्लिअरिटीचा थोडाफार इश्यू होतो,
पण इट्स ओके. ज्यावेळी तुम्ही कमवायला लागाल ना, तर त्या कमाईतून तुम्ही तुमच्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत ना, जसं की मोबाईल, ट्रायपॉड, सुरुवातीला तुम्ही कमी बजेटमध्येही खूप छान असे ट्रायपॉड आहेत जे तुम्ही घेऊ शकता. त्यातलाच एक ट्रायपॉड मी तुम्हाला दाखवते. त्यातलाच हा एक ट्रायपॉड आहे जो की मी घेतलेला, पण तो आता खराब झालाय, तो तुटलाय. त्यामुळे आता मला दुसरा ट्रायपॉड घेतला पाहिजे. हा घेऊन कमीत कमी एक दीड वर्ष झालं मी ह्याच्यावरतीच व्हिडिओ बनवते. आणि काय नाही, छोटासा तुम्ही कुठंही अगदी सहजरित्या हा कॅरी करू शकता, पर्समध्ये वगैरे. इथं असं इथून असं खेचलं ना की ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल लावून असे व्हिडिओ बनवू शकता. हा एवढा लांब होऊ शकतो, जेणेकरून तुम्ही रेसिपी वगैरे किंवा डेली ब्लॉगिंग शूट करू शकता. हा जवळपास मला 150च्या आसपास काहीतरी हा भेटलेला. जर ह्याची लिंक मिशोवरून हा मी घेतलेला, ह्याची लिंक जर असेल माझ्याकडे तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सुरुवातीला असे छोटे छोटे इक्विपमेंट्सच ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ज्याची गरज आहे. सुरुवातीला हा ट्रायपॉड घ्या. जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल किंवा रेसिपी शूट करायची असेल तर ट्रायपॉड हा गरजेचाच आहे. त्यामुळे ट्रायपॉड घ्या आणि व्हिडिओ बनवायला चालू करा. सुरुवातीला चांगली भांडी हे असं काही नाही, जे आपल्या किचनमध्ये आहे ना तेच वापरायचं. ठीक आहे, व्हिडिओ बनवलं इथपर्यंत ठीक आहे. पण आता व्हिडिओ बनवलाय तर तो एडिट कशात करायचा हो पुढं सांगते आता. की एडिटिंगसाठी मी तर पर्सनली VN, InShot हे 2 ॲप वापरते. त्यात बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने तुमचे व्हिडिओ एडिट करू शकता तुम्ही. त्याच्यात खूप फीचर्सही आहेत की जे तुम्हाला खूप युजफुल होतात. आणि यूट्यूबनेच आपल्याला बऱ्यापैकी आता YT क्रिएट म्हणून ही एक ऑप्शन दिला आहे, त्याच्यातही तुम्ही खूप छान पद्धतीनं व्हिडिओ एडिट करू शकता. आता AIच्या जमान्यात तर खूप चांगल्या पद्धतीने एडिटिंगचे ऑप्शन आहेत आपल्याला, त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करू शकता. जसं तुम्हाला सुरुवातीला जमेल ना तसे व्हिडिओ बनवा तुम्ही आणि एडिट करून टाका. व्ह्यूज येत नाहीत म्हणून टेन्शन घेऊ नका. एकाला येणार नाही, 2ला, 3ऱ्या 4थ्या व्हिडिओला तर व्ह्यूज येतील ना. या पद्धतीनं जर तुम्ही डेली व्हिडिओ पोस्ट करत असाल ना, तर यूट्यूबसुद्धा तुम्हाला सबस्क्रायबर देतं आणि तुमच्या व्ह्यूज वाढवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे यूट्यूबवरती ना डेली व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. आता काही जण काय करतात की व्ह्यूज येत नाहीत, मग ठीक आहे बाबा आपण ह्यात काही करू शकत नाही म्हणून ते चॅनल सोडून देतात. तर मध्येच चॅनल असं सोडून देऊ नका. माझ्या बाबतीतही असंच झालेलं. म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी, म्हणजे माझं चॅनल मी मे बी 1-1.5 वर्षापूर्वी आधी चालू केलेलं, पण त्याच्यावरती व्ह्यूज गेल्या बऱ्यापैकी. आणि थोडाफार एकदा 15-20 दिवसांचा गॅप झाला, 1-2 व्हिडिओ पोस्ट केले नाहीत. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर जर व्हिडिओ पोस्ट करायला चालू केलं ना तर त्याच्यावर व्ह्यूज येणं बंद झालेलं. मिनिमम 10 व्ह्यूज, 12 व्ह्यूज, 3-4 व्ह्यूज अशा व्ह्यूज यायला चालू केला. मग ठीक आहे, मग मनाशी विचार केला की आपण जर एवढं त्याच्यासाठी प्रयत्न करतोय की डेली व्हिडिओ टाकतोय तर व्ह्यूज येत नाहीत, मग ऑब्व्हियसली व्हिडिओ टाकायचं बंद केलं. 6-7 महिने तर अजिबात व्हिडिओ टाकले नाहीत त्याच्यावरती. आणि नंतर मग एकदा असंच बाहेर गेलं असताना एक व्हिडिओ बनवलेला, आम्ही जेवायला गेलेलो, त्याचा व्हिडिओ होता तो माझ्याकडं. तो म्हणलं सहज असं संध्याकाळचं बसताना विचार केला की ठीक आहे हा व्हिडिओ आपण टाकून बघूयात, व्ह्यूज गेल्या तर आपण यूट्यूब परत चालू करायचं. म्हणून सहज तो व्हिडिओ टाकून दिला तर त्याच्यावरती 500 ते 600 व्ह्यूज सहज आल्या. मग म्हणलं ठीक आहे, चालू होतंय तर चांगली गोष्ट आहे आणि स्वामींची इच्छा असं म्हणून तो चॅनल परत एकदा चालू केला. आणि स्वामींच्यामुळेच जे काय आज आहे ना ते स्वामींच्यामुळेच असं मी म्हणेन. कारण माझा चॅनलची एवढी ग्रोथ होते, एवढे सबस्क्रायबर वाढतात, तर ती सगळी स्वामींची इच्छा. आणि मग मी तिथून जे डेली व्हिडिओ पोस्ट करायला चालू केलं ना ते मी थांबले नाही. डेली माझे शॉर्ट्स असतात, 2-3 शॉर्ट्स असतात, 2-3 दिवसातून एक व्हिडिओ असतो. तर ते थांबलं नाही पाहिजे. तुम्ही डेली त्याच्यावरती एखाद्या गोष्टीवरती काम करताय ना तर ते केलंच पाहिजे. कारण मग तुम्ही जर स्वतःहून जर एवढं कष्ट घेत असाल ना तर ऑब्व्हियसली त्याचं फळ चांगलं हे तुम्हाला भेटणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब चालू करणार असाल ना तर बिनधास्त करा. तुमच्याकडे जे स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि लोकांनाही आवडतं तुमच्याकडे काय स्किल आहे ते बघायला. आणि फार काही आता अवघड नाही आहे. मला तरी असं वाटतं की सुरुवातीला मलाही तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी व्हिडिओ बनवू शकेन किंवा तुमच्यासमोर स्वतःला कॉन्फिडेंटली एवढं बोलू शकेन. पण ठीक आहे, हळूहळू त्या गोष्टी होत जातात आणि तुम्ही सगळं शिकत जाता. तर मी एवढंच सांगेन की जर तुम्हाला जर यूट्यूबमध्ये चॅनल काढायचं आहे किंवा करिअर करायचं आहे तर ठीक आहे, तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, यूट्यूबसाठी वेळ द्या. एक दिवस सक्सेस तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओला अगदी भरभरून प्रेम देताय
असा सपोर्ट तुमचा कायम राहू द्यात एवढंच मी सांगेन. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.